गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक सेकंडमध्ये काही कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज पाहिले होते आणि त्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण अलाइड अँगलवरच्या फॉर्म्युल्यांना स्टार्ट केलं होतं. आता ती फॉर्म्युले मी या लेक्चरला त्या ठिकाणी रिवाइज करणार. ज्यांनी त्या ठिकाणी झूमचं लेक्चर केलं असेल त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन कळलेलं असेल. आता ते सर्व फॉर्म्युले मी इथे लिहिलेले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला इज cos a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b. Second formula is cos a plus b is equal to cos a cos b minus sin a sin b. इथे मायनस आहे. नंतर थर्ड फॉर्म्युला sin a minus b is equal to सुरुवात sin ने करायची, sin a into cos b minus cos a into sin b. Fourth formula sin a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. Fifth formula tan of a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. And last formula tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. कंपाऊंड अँगलचे साइन आणि कॉस आणि टॅन मधले हे 6 फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरला घेतलेलं आहे. आता त्यावरून अलाइड अँगल आपण त्यातले पण 3 फॉर्म्युले ऑलरेडी घेतलेले आहेत, म्हणून मी एक्सप्लेनेशन न लिहिता फक्त फॉर्म्युलांची लिस्ट लिहिलेली आहे. ती आपण रिवाइज करू. π/2 plus or minus theta or pi plus or minus theta or 3π/2 plus or minus theta etc. are called allied angles. They are angles in a quadrant. मी क्वाड्रंट समजावणारच आहे पुढे कोणता आहे तर. फर्स्ट आहे अँगल π/2 minus theta. 10th पर्यंत तुम्ही π/2 ला 90 डिग्री असं म्हणत होते, पण आता 90 डिग्री विथ π/2 असे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्याचे नेम्स. 90 minus theta means trigonometric functions for complementary angles. आणि हे तिघ फॉर्म्युले 9th आणि 10th मध्ये आपले झालेले, कारण 9th पर्यंत किंवा 10th पर्यंत जे ट्रिग्नोमेट्री होतं ते तुम्हाला लेस दॅन 90 होतं आणि हे सगळे लेस दॅन 90 अँगल आहे, म्हणून याचा आन्सर तुम्हाला 9th किंवा 10th मध्ये मिळालेला आहे. फक्त तुम्ही इथे π/2 च्या ऐवजी 90 डिग्री असं टाकलेलं होतं. मग फर्स्ट फॉर्म्युला बघा, sin ऑफ π/2 minus theta is equal to cos theta, जो मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. नंतर cos ऑफ π/2 minus theta is equal to sin theta. tan ऑफ π/2 minus theta is equal to cot theta. जसे हे 3 फॉर्म्युले आपण मागच्या लेक्चरला डिराइव्ह केलेले आहेत किंवा एक्सप्लेन केलेले आहेत तसे हे पण केलेले आहेत. दुसरा अँगल आपण घेतला π/2 plus theta. π/2 means 90 plus theta means the angle greater than 90. For example 105 degree, 120 degree, 150 degree, but it is less than 180 degree. 180 च्या पेक्षा लहान असेल, नाही तर तुम्ही म्हणणार 200 पण आहे, पण 200 हा पुढच्या याला जातो. मग आता इथे पहा साइन ऑफ, हे पण डिराइव्ह केलेले आहेत म्हणून फक्त लिस्ट लिहिलेली. साइन ऑफ π/2 plus theta is equal to cos theta. cos of π/2 plus theta is equal to minus sin theta. आता हा मायनस कसा आला ते पण मी तुम्हाला डिराइव्ह समजावून दिलेलं आहे. tan of π/2 plus theta is equal to minus cot theta. Next allied angle is pi minus theta. Pi minus theta is 180 minus theta, means angle between 90 degree to 180 degree. 90 degree to 180 degree. फॉर एक्झाम्पल अँगल जर 120 असेल तर तुम्ही याला दोन पद्धतीने लिहू शकतात, 90 प्लस 30 आणि दुसरं लिहू शकतात 180 मायनस 60. हा झाला तुमचा π/2 आणि हा झाला तुमचा पाय. हे दोन्ही अँगल सेकंड क्वाड्रंटला येणार आहेत. यांचे पण आन्सर्स बघा. sin π minus theta is equal to answer is sin theta. cos pi minus theta answer is minus cos theta and tan pi minus theta answer is minus tan theta. Here the angle pi means 180 degree
अँगल पाय काय असणार आहे 180 डिग्री. त्यानंतर पुढचा अलाइड अँगल आहे पाय प्लस थीटा. आता याचं एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. पाय प्लस थीटा, साइन पाय प्लस थीटा आपण साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरू. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ए च्या जागेवर आपण पाय ठेवणार आणि अँगल बी रिप्लेस इंटू थीटा. मीन्स साइन पाय इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय इंटू साइन थीटा equal to the value of sin pi means sin 180 degree is 0. मागच्या चॅप्टरला ऑलरेडी या सगळ्या व्हॅल्यूज आपल्या झालेल्या आहेत. ते टेबल तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. मल्टिप्लाय cos theta plus the value of cos pi is -1 multiply sin theta. Pi means 180 degree. The value of cos 180 degree is -1. This term is 0 and this term is minus sin theta. तुम्हाला फॉर्म्युलांच्या लिस्ट मध्ये अजून एक फॉर्म्युला सापडला sin pi plus theta is equal to minus sin theta. Next formula is cos pi plus theta. आता इथे आपण cos a plus b फॉर्म्युला वापरू. Replace a by pi and replace b by theta. मग पहा cos a cos b minus sin a sin b equal to the value of cos pi is -1 multiply cos theta and the value of sin pi is 0 multiply sin theta. This term is 0 and we get -1 into cos theta means minus cos theta. तुम्हाला परत एक फॉर्म्युला मिळाला cos pi plus theta is equal to minus cos theta. लास्ट फॉर्म्युला या अँगल साठी tan pi plus theta is equal to you know that tan theta is equal to sin theta upon cos theta and using this formula we get sin pi plus theta upon cos pi plus theta. But you know that also sin pi plus theta is minus sin theta and cos pi plus theta is minus cos theta. Minus minus get cancelled. We get sin theta upon cos theta is equal to tan theta. आता हे जे नवीन डेरिव्हेशन मी सांगितलं हे स्क्रीनवर 2 मिनिटांसाठी असेल. तुम्ही त्या ठिकाणी ते लिहून घ्यायचे आणि पुढचा अँगल आपण आता घेणार आहोत 3 π/2 minus theta. हे अगोदर लिहून घ्या. Angle is angle 3 π/2 minus theta. First formula is sin 3 π/2 minus theta. sin a minus b आपण अप्लाय करणार आहोत. sin a means 3 π/2 into cos b minus cos a into sin b. आता आपल्याला या दोन व्हॅल्यू माहित असल्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. sin 3 π/2 ची व्हॅल्यू sin 3 π/2 means sin 270 डिग्री. आन्सर आहे -1. आता ते कसं आहे ते मी एक वेळेस एक्सप्लेन करेन. इथून एवढा अँगल हा 270 डिग्री असेल आणि जर तो पॉइंट इथे असेल तर या पॉइंटला हा निगेटिव्ह y ॲक्सिस आहे. याचे जे कोऑर्डिनेट्स असतील ते असेल x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट असेल -1. मग इथे हा नेहमी कोसाइन रेशो असतो आणि हा नेहमी काय असतो साइन रेशो. म्हणून sin 3 π/2 चा आन्सर आलं -1 मल्टिप्लाय cos थीटा मायनस 0 मल्टिप्लाय sin थीटा. हा आहे 0 हा cos आणि हा काय असेल sin. आन्सर आलं मायनस cos थीटा कारण ही टर्म तुमची काय होणार आहे 0. अशा पद्धतीने sin 3 π/2 minus थीटाचं आन्सर आलं मायनस cos थीटा. सेकंड cos 3 π/2
थीटा. फॉर्म्युला अप्लाय करू आपण cos A minus cos B. मग पहा cos A into cos B plus sin A into sin B equal to, परत ही टर्म 0 होऊन गेली, 0 into cos theta plus ही टर्म -1 झाली मल्टिप्लाय sin theta. आणि याचा आन्सर आला तुमचं 0 -1 into sin theta is minus sin theta. यातला थर्ड फॉर्म्युला आहे tan of 3 pi by 2 minus theta. But you know that tan theta is a sin theta upon cos theta, means sin of 3 pi by 2 minus theta and cos of 3 pi by 2 minus theta. But you know that sin 3 pi by 2 minus theta is a minus cos theta and cos 3 pi by 2 minus theta is a minus sin theta. Minus minus get cancelled and we get cos theta upon sin theta is equal to cot theta. Therefore the formula is tan of 3 pi by 2 minus theta is equal to cot theta. आता यानंतर आपण 6th अँगल बघणार आहोत. तो अँगल असेल तुमचा 3 pi by 2 plus theta, means greater than 270 degree. Angle 3 pi by 2 plus theta. First formula is sin of 3 pi by 2 plus theta. Answer is sin A plus B चा फॉर्म्युला जर वापरला तर आन्सर पहा काय येणार आहे. sin A into cos B plus cos A into sin B equal to, याचा आन्सर आहे -1 मल्टिप्लाय cos थीटा आणि याचा आन्सर आहे 0 मल्टिप्लाय sin थीटा. आन्सर मिळालं -cos थीटा. तुम्हाला या व्हॅल्यूज जर माहित असतील तर तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर लगेच करेक्ट आन्सर मिळणार. सेकंड फॉर्म्युला cos of 3 pi by 2 plus theta is equal to, आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे cos A plus B जो तुमचा पाठ झालेला आहे. फॉर्म्युला आहे cos A cos B minus sin A sin B. ही टर्म 0 होऊन गेली बघा, 0 into cos theta मायनस ही टर्म -1 झाली into sin theta इक्वल टू, ही पूर्ण टर्म 0 होऊन गेली, मायनस ऑफ मायनस प्लस झाला म्हणजे आन्सर मिळालं sin theta. तुम्हाला तुमच्या फॉर्म्युलांच्या लिस्ट मध्ये अजून एक फॉर्म्युला ऍड झाला cos 3 pi by 2 plus theta is equal to sin theta. आणि यातला लास्ट फॉर्म्युला आपण घेऊ tan 3 pi by 2 plus theta. परत याला sin upon cos लिहू, sin 3 pi by 2 plus theta upon cos 3 pi by 2 plus theta. sin 3 pi by 2 plus theta ची व्हॅल्यू आहे -cos theta आणि cos 3 pi by 2 plus theta ची व्हॅल्यू आहे sin theta. मायनस आहेच, cos upon sin होईल तुमचा cot theta. फॉर्म्युला मिळाला तुम्हाला tan of 3 pi by 2 plus theta is equal to -cot theta. इथपर्यंत तुमचे हे अलाइड अँगल झाले. यानंतर अलाइड अँगलच्या लिस्ट मध्ये अजून एक फॉर्म्युला आहे की जो आहे 2 pi minus theta, means less than 360 but greater than 270 degree. मग लेस दॅन 360 साठी आपण शेवटचा नंबर 7 चा अँगल घेणार आहोत पाय 2 पाय मायनस थीटा. 2 पाय मायनस थीटा साठी पाहता अँगल नंबर 7 आपण घेऊ जो अलाइड मधला आहे 2 पाय मायनस थीटा. फर्स्ट फॉर्म्युला इज sin of
2 पाय मायनस थीटा. फॉर्म्युला अप्लाय करू आपण sin A मायनस B. फॉर्म्युला आहे sin A इंटू cos B मायनस cos A इंटू sin B. आंसर आलं sin 2 पाय मीन्स 0 and into cos theta and cos 2 पाय होतो तुमचा 1 मल्टिप्लाय sin theta आणि आंसर आलं तुमचं मायनस sin theta. -1 इंटू sin theta मायनस sin theta. सेकंड फॉर्म्युला आहे cos 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos A मायनस B चा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. cos A cos B प्लस sin A sin B इक्वल टू हा झाला तुमचा 1 मल्टिप्लाय cos थीटा आणि हा झाला तुमचा 0 मल्टिप्लाय sin थीटा. ही टर्म 0 होऊन गेली. आन्सर मिळालं cos थीटा. आणि या दोघांवरून आपण तिसरा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत tan 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू sin 2 पाय मायनस थीटा अपॉन cos 2 पाय मायनस थीटा. sin 2 पाय मायनस थीटाची व्हॅल्यू आहे मायनस sin थीटा आणि cos 2 पाय मायनस थीटाची व्हॅल्यू आहे ओन्ली cos थीटा. आन्सर आलं मायनस tan थीटा. इथपर्यंत अलाइड अँगलचे हे 7 पार्ट आपण प्रत्यक्ष फॉर्म्युला अप्लाय करून आन्सर्स मिळवले. पण आता याचे एक टेबल आपण तयार करू आणि प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला वापरूनच तुम्हाला त्याचा आन्सर मिळवता आला पाहिजे असं नाही. आपण डायरेक्ट sin 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा असे फॉर्म्युले पाठ करणार आहोत. त्यासाठी एक टेबल असेल आणि त्याचे 2 शॉर्टकट्स मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर इथपर्यंत ही लिस्ट तुम्ही लिहून घ्यायची. 2 मिनिटं स्क्रीनवर हे स्थिर राहील.